आरक्षणासाठीचा मराठा समाजाचा मोर्चा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे आणि त्यानंतर आणखी एक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणजे आपल्याला एसटीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक झाला आहे। आणि आपण पाहू शकता मी आता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उभा आहे आणि मोठ्या संख्येनं बंजारा समाजातील नागरिक आहेत ते आपल्याला एसटीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत। त्यातल्याच काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत। एक वेळेस नाही दोन वेळेस केंद्र सरकारला सर्व ट्राईबच्या सवलतीसाठी मागणी झालेली आहे। ते संसदेमध्ये विधेयक देखील आलेलं होतं आणि आज घडीला राज्यामध्ये नव्हे तर अनेक 7 राज्यामध्ये SC आणि 7 राज्यामध्ये ST मध्ये ऑलरेडी बंजारा समाज आणि क्रिमिनल ट्राईब ॲक्टमधला हा समाज इन्क्लुडेड आहे। त्यामुळे मराठवाडा हा मुक्त झाला, हैदराबाद हे मुक्त झालं आणि मराठवाड्यामध्ये आम्ही ST मध्ये होतो आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं 47ला, आम्ही मुक्त झालो 52ला, मराठवाडा मुक्त झाला 48ला, आम्ही मुक्त झालो नाही, भारतात गेलो। म्हणून ज्या जाती देशभक्त जाती होत्या, ज्या जाती धनी होत्या, दानी होत्या, न्यायदानी होत्या, बलिदानी होत्या, कुर्बानी केलेल्या जाती होत्या, त्या बंजारा जमातीला आणि इकॉनॉमिकल क्रिमिनल ट्राईबचा ॲक्टचा हा जो ॲक्ट आहे तो ब्रिटिशांनी लावला आणि हा नैसर्गिक जन्मताच बाळ हा गुन्हेगार कसा असू शकतो। आणि म्हणून गुन्हेगार जमात कायद्यामध्ये असलेल्या या जाती या प्रामुख्याने केंद्र सरकारच्या ज्या 5 कॅटेगरीज आहेत, ज्या लोकल समितीने सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या समितीने सांगितलेलं आहे। A1 OBCच्या मंडल कमिशनमध्ये LR नाईकने सादर केलेल्या डिसिजन नोटमध्ये देखील हे सांगितलेलं आहे की बंजारा जात आणि तत्सम जातीच्या जाती आहेत, ज्या अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जोडल्या गेलेल्या नव्हत्या, त्या जमातीचा प्रवर्ग करून उपप्रवर्ग करून 1 नेशन 1 सब कॅटेगरीशन हा फॉर्म्युला लागू केला पाहिजे। मी धन्यवाद व्यक्त करतो जरांगे पाटलाचं की त्या निमित्ताने बंजारा समाज जो झोपलेला होता तो आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभर तो जागा करण्यामध्ये झालेला आहे। म्हणजे जरांगे पाटलाच्या आंदोलनातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असं म्हणत आहे तुम्हाला? प्रेरणा आम्हाला खऱ्या अर्थानं तो डॉमिनंट कास्ट आहे, यशवंतराव चव्हाण वसंतराव नाईकाचा वारसा घेतलेला तो विचार आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो। आणि म्हणून या ठिकाणी जरांगे या जर आरक्षण मिळालं तर किंबहुना महाराष्ट्रापुरता देखील जरांगे पाटील हे बंजारा आणि तत्सम गुन्हेगार जमात कायद्याच्या आरक्षणाचे जनक ठरू शकतात आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही ते डिझर्व करतो। आणि महत्त्वाची गोष्ट मला सांगायला आवडेल की 1 ऑगस्ट 2025चा सुप्रीम कोर्टाचा जो जजमेंट आलेला त्यांनी सांगितलेलं आहे की 1 नेशन 1 सब कॅटेगरीशन हे लागू केलं पाहिजे आणि बंजारा जमातीला अनेक समित्यांनी बीडी खेडे विधाते किंवा रेंके कमिशनने देखील आमच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे। म्हणून मला या ठिकाणी सांगायला आवडेल की अबा अंधारो खूप योगोचं, अबा अंधारो खूप योगोचं एक दिवो चावचं, अबा अंधारो खूप योगोचं एक दिवो चावचं, गोर बंजारानं आरक्षण मिळाय सारू, गोर बंजारानं आरक्षण मिळाय सारू, गोरुरा एक हिरा वसंतराव नाईक आणि सेवालालचा, वसंतराव नाईक आणि सेवालालचा। संख्येनं खरं तर हे बंजारा समाजातील तरुण असतील, ग्रामस्थ असतील, महिला असतील, पारंपरिक पोशाखात खरं तर या आंदोलनात ते सहभागी झाले आहेत। आणि खरं तर तुम्ही ऐकलं असेल आताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा मांडला होता त्यातून कुठेतरी आम्हाला प्रेरणा मिळाली आणि झोपलेला समाज जागा झाला आणि पुन्हा आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतोय असं यांना कुठेतरी म्हणायचंय। आपण पाहू शकता अनेकांच्या हातात अशा प्रकारचे वेगवेगळे बॅनर्स आहेत। मागील 30 ते 35 वर्षांपासून दिल्ली दरबारी सातत्याने सुरू असलेला आपला ST आरक्षणाचा लढा हैदराबाद गॅजेटेडचा मोठा आधार मिळाला आहे। म्हणून ती वेळ आहे त्यामुळे लाखो बंजारा समाजातील नागरिकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते या मोर्चात केलं जाते। काही महिला माझ्यासोबत आहेत, पारंपरिक पोशाखात काही महिला माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। काय म्हणतात तुमची मागणी काय आहे? बरं आता आरक्षण आहे तुम्हाला? अच्छा म्हणजे ST आरक्षण भेटलं पाहिजे। आम्हाला आरक्षण कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये काही सगळ्या ठिकाणमध्ये आरक्षण आहे। आम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाही आहे। हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही कुणाचं ताटातलं मागत नाही आहे, आम्ही आमच्या हक्काचं मागतो आणि आम्ही आमच्यासाठी नाही आमच्या मुलांसाठी
कशासाठी मागतोय? आम्ही कसं तरी काम करून खातो, पण आमचे मुलं नोकरी केली पाहिजे म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. ओके, आम्हाला कुणाच्या तासाला नकोय, तर आमचा जो अधिकार आहे तो आम्हाला द्यावा अशी मागणी जी आहे ती या समाजातील नागरिकांकडनं जी आहे ती केली जाते. हा, खरं तर बंजारा समाजाला आधीपासून आरक्षण आहे. हे आरक्षण कशासाठी? आधीच्या आरक्षणातून तुम्हाला कुठल्या सुविधा मिळत होता, हे नवीन आरक्षण मिळालं तर त्याचा तुम्हाला काय फायदा होणार? नमस्कार, मी खरं तर तुम्ही सांगा नेमका आता फायदा काय होणार आहे? आता फायदा म्हणजे असा आहे पहिल्यापासूनच